मामा धीरकुंडा बोलतो म्हणलं, काय म्हणते पोझिशन? हा, कसं काय एंट्री मारा का म्हणलं? थांबा ना, गडबड नका करू ना. 2 घास खाऊ द्या ना. पहिले खिचडी येऊन राहिली म्हणते. भात खाल्ली की बस. हो, मग लागू ना कामोकामी बरोबर. तुमची झाली का तयारी पुरी? आता मामा म्हणते 2 घास खातो. अरे इथं का खासाठी आले का तुम्ही? कामावर फोकस करा मामा तुम्ही. नसती खिचडी खिचडीत गमावसान सगळं घबाड आपलं. तर म्हणलं हे पा तुम्ही याच्यावर फोकस करा पहिले जास्त. हो ना, जराशी गडबड नाही करता येत नाही एका दमानं. एक तर सिक्युरिटी आहे घराले, हो, पुढे आहे सिक्युरिटी, अंदरे आहे एक ते स्वयंपाकावाला. हो, ते अजून तर काही दिसला नाही मला, पण आता खिचडी घेऊन येते ती. तर दोघाले सांभाळून आपल्याला कार्यक्रम निपटा लागते नाही. म्हणून म्हणलं गडबड करू नका, आम्ही मिस कॉल देतो बरोबर. चिंता करू नका तुम्ही. सेटिंग लावणं सुरू आहे, वातावरण निर्मिती समजा व्हायची आहे. ठीक आहे मग, ठेवा आता. बरोबर ठीक आहे मग, आम्ही जवळपास येऊन उभे राहतो तिथं. हो, पटकन तुम्ही सांगा काय करायचं काय नाही ना. हो, ठीक आहे मग. हो, मी काय म्हणतो, जेवण झालं की मी जराशा 2-4 फकाड्या मारायला येतो बाहेर साहेबासोबत. हो, तेवढ्यात तू येऊन टपकतो पहिले. तू आहे ओळखीचा, तो पत्ता सांगितला होता ना. तर मग तू बस जो गोष्टी सांगत त्याच्या संग, आणि मी घुसतो अंदरी. तिकून मग आपला दुसरा गडी, दुसरा भाचा, तू तिकून येऊन जाजो रे. मग आपण दोघं करून घेऊ कार्यक्रम. हे बसते साहेबासून गोष्टी सांगत. तसं म्हणजे मी गोष्टी गोष्टी गुतवायचं येईल नाही का? बरं ठीक आहे, तुम्ही तिकडचा कार्यक्रम करून 9-2-11. तसं करायचं आहे ते बरोबर. हो, तू तिथंच राहायचं बिलकुल ठाण मांडू ना. चांगल्या लंब्या फेकायच्या, उठूच नाही द्या साहेबाले. ठीक आहे मग, ठेवतो फोन. ठीक आहे, नेऊ का मग आम्ही? हो, तर मी कुकून येऊ समजा मागच्या दरवाजा ना. मागच्या साईडने ये जा बंगल्याच्या. हो, एक दरवाजा आहे गार्डनच्या मागं. हो, मी उघडून ठेवतो कडी गिडी त्याची. फटकन तुम्ही कसं तालतोल पाहून घुसून जातो मग. हो, मी हाच तसं. हो, ठीक आहे मग. हो, पहा आता काय तर ठेवतो फोन. बाबा, हे कसं काय टपकलं रे बा इथं? इथं रामपूरचं वाटे टाकलं. हे आलं वाटते हात सफा करायला नाही का? किती जण आहे रे बा इथं? काही लागते का नाही हातातनी? जा न तुम्ही. हो, ठेवा इथं. हो, या तुम्ही या. हो, या तुम्ही या. कुठेतरी पाहिल्यासारखं वाटून राहिलं म्हणले नाही का? आवाजही जरा ओळखीचा वाटते. नाही म्हणलं काकाजी, आपण समजा काय म्हणजे बहुतेक मला वाटते शेंदूरकर महाराज आहे का? नाही म्हणलं महाराज, तुम्ही आपलं शेंदूरकर महाराजच होय ना? ते आपलं पुण्याहून आपलं आले होते तुम्ही हेलिकॉप्टरनं आमच्या रामपूरले मागच्या वक्ती. मागच्या वेळेस आले होते तुम्ही, आलते ना? आहे ना, आठवते ना रामपूरचं तुम्हाला? वैयक्तिक काय सांगाय नाही का? सरा कालाच करते वाटते आता. हे झालं सरा धिंगाणाच होती वाटते. काय कोणते महाराज? शेंदूरकर महाराज नाही बा, काही कल्पना नाही बा आपल्याला त्याची. हो, आपण कसं आहे, आपण नागतुटे. हो, चंद्रकांत नागतुटे आहे मी. माझा पुतण्या असतो इथे. हो, म्हणून कसं मी भेटीला आलो होतो, पण चुकामुक झाल्यामुळे तो नागपूरला गेला आणि मी इथे येऊन पोहोचलो. हो, मी चाललो आता सकाळी 4-4:30ला. हो, मी केलं आता बुकिंग वगैरे. तर ठेवा तुम्ही आणि या तुम्ही. म्हणजे तुम्ही असं चंद्रकांत आहे नाही का? असं नागतुटे. हो का? पण ते रजे शेंदूरकर महाराज तुमच्या सारखे दिसे. पण असं बघा आता सारखे सारखे असते लोक नाही का? बरं, हे ठीक आहे मग. हे अंदर घेऊ का मग? प्लेट वगैरे आणलेलं आहे सगळं, कांदा लिंबू हे ते सगळं आहे. पाण्याची कॅनही आणली, रात्रभर टेन्शन नाही. असू द्या ना, असू द्या. हो, या तुम्ही लवकर. फालतू वैक्षीन तर घोर करून टाकशीन. हो, या तुम्ही. हो, मी इथंच जेवतो बाहेर असं लॉनमध्ये. हो, बरं वाटते जरा. हो, या तुम्ही, या लवकर या. बरोबर ठीक आहे. अजूनही काही रात्री काही ब्लँकेट हे ते लागलं चांगलं म्हणलं तसं एक आहे त्याच्यात. अडी अडचण असलं तर मच्छरचं हे ते सगळं आहे त्याच्यात. हो, बघितलं ना मी, ते सगळं बघितलं. हो, या तुम्ही आता. हो, या. काकाजी, हो तेच म्हणलं, मला काय सांगा येता का नाही? तर मी जेवून राहिलो होतो आउट हाऊस मध्ये. मला काय नाही, मला झोपले का काय, आराम करून राहिले. बरं, काय पद्धतशीर जेवण घेऊन झालं मस्त? मस्त रट्टावून बिलकुल. हो, वायल्या मिरच्या, खिचडी मस्त, कसं पद्धतशीर होतं. पापड गिपड तळला होता त्यानं. हो, या न तुम्ही या. जरासं प्लेट खांड आहे उरेल. हो, जेवसांत आहे तिथं कुकरातनी आउट हाऊसमध्ये. नाही, आलो मी मस्त जेवण करून आलो 7 वाजता. आता काही भूकही नाही आपल्याला. हो, कसं आहे आता रात्रभर आपल्याला 6 वाजेला काढ नाही झालं. मग काय हो ना, आपण तरी ड्युटी म्हणजे ड्युटीच असते का नाही? हो, मच्छर तोडते तर रातभर झोपिले तर. मग काय तर तुमचं तुम्हाला माहीत आता काय आहे न काय नाही. तर
आमचं काय आपलं घेतलं अंगावर की झोपलं. हो पण तुम्हाला तर आता इथं रक्षण करावंच लागते ना. हो काय म्हणते कोणते चोरं गिरं येत जाय म्हणे असं सांगे मला ते स्वयंपाकवाला. हो असं काही ऐकण्यात होतं बुवा. 2-3 दिवस झाले या घराची कसं रेकी केली त्यानं पूर्ण म्हणजे कसं इथं बहुतेक टाका विचार असेल द्यायचा म्हणून कसं त्यानं आम्हाला सूचना दिल्या की बा पाहिजे जरा असं काही सांगता येत नाही. सीसीटीव्ही दिसलेत बा घोंगडे असे तोंडावर घालून हिंडून राहिले होते इकडे तिकडे म्हणून आता आमची ड्युटी लागली. हो पण आता काही तर काही दिसून नाही राहिलं बा. असं कोणी बी एखादे घोंगडे घालून असे गेले असं. हो, यायला वाटलं चोरच होय का. हरण काय जे लोक. आपण ते काही असो आपली ड्युटी लागली करावं लागते ना आपल्याला. बरं बरं आता काय म्हणते बाकी मग आता बाकी पद्धतशीर सगळं तिकडे जपानला चांगला आहे. काय जपानली तिकडे आमचं. हो ना अमरावतीच्या पोळ्याला पाहायला नाही मेन काय सांगा. हो ना बाबा बाबा तिकडे काही थाटच म्हणजे मोठा थाट अलगच आहे तिकडे. लय महाग आहे पण तिकडे. हो एक कांदा जर म्हणलं ना 40 रुपयाला पडते एक कांदा. हो टमाटर 60 रुपयाचं. हो लय म्हणजे पावानं म्हणजे म्हणजे भेटणंच नाही ते. हो मुश्किलीनं भेटते ते. फक्त कसं राईस आणि आपलं फिश. हो बस याच्यावरच कार्यक्रम आहे सगळा. बाबा म्हणजे लय खतरनाक काम आहे समजा म्हणजे तिकडे आपलं हे भाजीपाला हे ते मग समजा कमी आहे का प्रमाण. हो आहे सगळं सगळं. पैसे असले काही भेटते पण कसं महाग भेटते. मग चटणी गिटणी हे तर मुश्किल जाते. वायला मिरची चटणी भेटत नाही इकडून न्यावं लागते मला. मग काय डब्यात बांधून नेतो मी जराशी. काय करता भेटत नाही तिकडे ते. मोठं कठीण काम आहे. जाऊ दे आता पोरापोशी राहा लागते नाही तर इथं मोठा वाडा आहे आपला. मग काय नागपूरले. आपल्याला का नागपूरला आहे नाही असं असं हो का चांगलं आहे बा चांगली फॅमिली आहे तुमची. अजून किती कस पुढ्या सोडावं नाही का. भाचा काही येऊन नाही राहिला. 10 मिनटं झाले मिस कॉल दिला तरी. लवकर ये ना म्हणा बाबा. फालतू कसं आता माझोडचं सरत आलं ना. राम 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 काकाजी काकाजी. अरे का. अरे झोपलेच ना का तुम्ही अजून. हो तुम्ही आम्हाला पत्ता सांगितला तेच ना तुम्ही. हो हो थोडंसं जेवण झालं जरा चक्रा मारा म्हटलं हवेशी. बरं आहे बरं आहे. काय म्हणता बाकी बसले काकाजी. हो ना आता कसं आपला पुतण्या घरी नाही. हो त्याच्यानं मग आता कसं बी सकाळी 4 वाजेपर्यंत बसावं म्हणलं. बुकिंग केली मी आता. लक्झरी येते मग 4:30 वाजता बस स्टँडच्या इलाक्यातनी. मग जातो मी सकाळी सकाळी. तसं हो का मग झोपा ना बा मग काय लागा झोपील तर झोपा तुम्ही. बस तुम्ही जरा बरं साहेबासंग बसतो गोष्टी सांग. बस ना बाबा. हो आता दुसरं भाता तिकून घुसला असेल ना. हो हो बसा मग तुम्ही. हो आता मले कसं झोपा लागत नाही का नाही तर सकाळी जाग नाही यायचा. बरं बसा मग तुम्ही. हो बसा बसा चालू आपला रट्टा. बरं येऊ का मग साहेब मी जरा करतो आराम. आहे आता तुम्हाला सोबती जरासा. हो 1 घंटा काढते ते कसं आहे आपला. हो बसा बसा मग तुम्ही. येतो मी. हो 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 या तुम्ही हो या तुम्ही बसतो आम्ही आता. हो ठीक आहे मग. हो बाकी काय म्हणा पण ड्युटीला कळक आहे राजा तुमची नाही का. हो हो चला येतो मग मी. हो धन्यवाद. मामा हे अलमारी पाहू का उघडून. लय झांबलं पण काहीच नाही सापडून राहिलं. पहा लवकर काही सापडते का. दे दणका. मामा किती कसं नाही अंदाज तुम्हाला काय वाटते 30 लाख तर नाही वाटत मला. 30 मुंडाला 30चा झाबू दिला आणि त्यांना लोकायले. पण मला वाटते कुठं ना कुठं त्यांना अळ्याल पोळ्याला दुसरी जागा असली पाहिजे याची मोठी. आता हे कसं 10 सापडले आपल्याला एवढं झांबल करून. पण जाऊ दे बा. निकलोशे लाभ आहे. सटकन निघण्यात मजा आहे. आता काढता पाय घ्या लागते आपल्याला. तू निघ मागच्या रस्त्यानं. मी आपल्या आउट हाऊसमध्ये घुसतो. बॅगेत पैसे भरले की आपले 4-4:30 बरोबर निघतो. तुम्ही बरोबर ज्या ठिकाणी सांगितलं तिथं हजर राहायचं. जा लवकर सटकन निघतो आता फटकन.
पाहिजे फक्त जरा शांत दे ना, निघतो मग मी. हो माही काही काळजी नाही आता, बस याच्या बाहेर निघालो की झालं, मी शावस होतो मग. हो जाय तू सटकन निघ पटकन. आम्ही तर हे काही होतं इथंच होतं काय झोपून, आम्ही तर दिसलो का म्हणायले. नाही तसं तर काही डाऊट आला नसन येले. हो चला आपल्या निघालं. अरे काय गडबड आहे म्हणलं, बाहेर झोपत असते का अंदर झोपायचं? हो फालतू बसलं काही नसतं, लागलं आपलं तर बसा लागल. म्हणजे कुठं झोपू काय झोपू हे माझा निर्णय घेईन मी. हो मी इथं कसं आहे रखवालीदार हो ना, मी काय झोपासाठी आलेला का इथं? काय आहे काय म्हणलं बॅगेत तिथे? बॅग घेऊन कुठं चालले तुम्ही? अरे बापाला हे तर जम्पिंगच मारते वाटते बा. अरे बा म्हणलं लक्झरी आलेली आहे माई, 4:30चा टाईम आहे, 4 वाजले, निघा नाही लागन का मले? माहीच आहे ना सुटकेस आहे, आलतो तरी पाहिलं नाही का म्हणलं. तुम्ही आणली होती म्हणता? नाही हो तुम्ही काही आणली, मी आता पाहिली नाही काही आणली तर. नाही तुमची नाही आहे, सुटकेस नाही आहे तुमची, 100% नाही आहे तुमची. माई आहे ना बाबा. अरे म्या येता आणली ना, विचारणं बा, ते आपले सिक्युरिटी गार्ड बाहेर बसलेले, चालणं बा तिथं चालणं. चल ते त्याला दाखवून देतो मी, नाही आणली असेल तर मले मग. बरं तुमची आहे का? बरं ठीक आहे असू द्या, पण ते काही घेतलं तर नाही ना तुम्ही? मच्छर गिच्चरचं आपलं आउट हाऊस मधलं काही सामान येते, साबण गिबन काही असं बाकी काही तर घेतलं नाही ना? म्हणजे काय चोट्टा वाटलो राजा, साबण चोऱ्याव का मी, का कोणतं का मच्छरचं कॉईल घेतलं का काय घेतलं बा? मागच्या वेळेस अशी एक नातेवाईक आले होते यायचे, हो त्यानं ते याचं मच्छराचं ते लिक्विडचं आहे ना, ते मशीन सहित नेलं होतं. ते पाहू द्या मला पहिले. हाय काय काही म्हणजे थैली चेक केल्याशिवाय जाऊ देत नाही मी. थैली चक्कर म्हणजे काय, म्या घेतलंच नाही ना बा. मी मला काय म्हणजे चोर समजून राहिला का तू? कल्ला करू का? नाही ते कल्ला करा काही करा, हो मग कसं मालका सांगणंच आहे, कोणी घराच्या बाहेर जात असताना पुऱ्या थैल्या चेक करूनच पाठवायचं, त्याशिवाय जाऊ देत नाही आपण. मग नसतं झालं राजा इथं असं, म्हणजे काय म्हणजे चोर समजून राहिले, पाहुण्याने येणं गुण नाही राजा इथं. म्हणलं माई किती किंमत आहे, तू काय करून राहिला म्हणलं. ते मला काही सांगू नका, हो माझ्या झोपेल त्रास देऊ नका. पहिले ते सुटकेस उघडा, हो काय मला दाखवा आणि चालले जा. दाखवतच की राजा यानं तर, म्हणतो घरावर कुठे आला तर याला जर उघडून दाखवलं तर सारा सत्यानाश आहे. विषय कसा आहे, उघडाचा नाही आहे दादा, पण ते कसं माही लक्झरी चालली जाईन ना मग. एक टाइम हुकलं की मग कसं अजून मले घरावर कुठे येईन ना माया तिकडे. वाटपोर आला ना, फोन आला ना त्याचा मले. नाही ते फोन येऊ काही हो बा, पण ते मला कसं मालकाचा कळक सांगणं आहे ते. हो कोणी घराच्या बाहेर जाताना त्याची चेक करायची थैली, त्याशिवाय आपण जाऊ देत नाही. हो तुम्ही सुटकेस उघडा आणि 1 मिनिटात चालले जा. भिंत सत्यानाश आहे. बरं मी काय म्हणतो, 100 खांड घ्या ना तुम्ही. एरी पगार कमी असेल तुम्हाला तर हे 100 खांड नाही 200 देतो. पण मला जाऊ द्या, माझ्या लक्झरीचा टाईम झाला. तुम्ही काही असं वांदेल काम करू नका. नाही 200-100 म्हणजे मला काय तुम्ही काय असते समजू राहिला का? म्हणलं इमानदार आहे म्हणलं मी, हो या मालकाशी एकनिष्ठ लवकरात. आता तुम्ही मला बॅग दाखवल्याशिवाय जाऊ देत नाही मी तुम्हाला. काहीतरी चोरलंच तुम्ही, 100% आमच्या आउट हाऊस मधलं काहीतरी नेलंच तुम्ही. दाखवा ते लवकर, उघडा लवकर उघडा. अरे बापरे कसं काय? अरे नाही ना राजा, काहीच नाही ना. भल्या माणसं ऐक ना, 500 घेणं 500 घेणं. तुला पगारच किती आहे, घेणं 500. 500 नाही 1000 नाही 2000 नाही. आता मला ते पहिले ते सुटकेस उघडा तुम्ही, त्याशिवाय मी पुढे सरकू देत नाही तुम्हाला. आलाच घोरता काय. बरं ठीक आहे उघडतो बा. नाही तर 5000 देतो ना, 1000. आणि आता तर 100% तुम्ही हे मोठा गालाच मारलेला दिसते मला. नाही आता हे बा तुम्ही उघडा, नाही तर माझा खराब माणूस नाही. मी हे बा इच्छा हे आणतो रेमकुड आण, तुम्ही सांगू राहिला आता. माय तर कसंच करा होतं नाही का. बरं ठीक आहे. मॅनेज करावं लागेल याला काहीतरी. दाखवा लागते शेल्या आता सुटकेस. बरं ठीक आहे दाखवतो बा, काळजी करू नका. या इथे या. हो चला. बगड्याचे पळायला काम दिसून राहिलं तुमचं भाऊ. पांढरा बगडा पुरला राजा. उभे बाबा काय हे एवढी मोठी पेटी घेऊन चालले बाबा. आणि हे DVR काय आहे म्हणलं कॅमेराचा, हे म्हणजे पुराव्या सहित हे घेऊन चालले का बाबा? म्हणजे ना बजे का बाजा ना बजे की बासुरी. आम्ही DVR नसता घेतला ना तर म्हटलं असतं मायच पैसे होय. अरे पण आता ते माय आहे ना, ते माय आहे सगळं. ते तुमचं काय आहे याच्यात? लस हात सफाई आहे तुमची. तर मी इकडे जरासं मागून डुलका नाही लागला तिकडे, बिलकुल जिकडला तिकडे झालं येतं. चला म्हणलं, हो चला ते मालकाजवळ चला आता. चला लवकरात लवकर कल्ला करतो मी आता. सांगाच लागते ले. हे बा राहू द्या ना भाऊ, हे बा मुकड्यान राहणार. तुमचं काय असेल ते घ्या ना तुम्ही. मुके बसा ना.
अरे बाबा, तरी तर म्हणलं लुटेरे आहे तुम्ही, लुटेरे. हा दिलता वाटतं इकडे हात सफा करू. म्हणलं भाऊ इथं नाही जमत ते, मी असल्या. मी काय म्हणतो, असू द्या ना, जे काय ते मला माहीत आहे तुम्ही कोण आहे आणि तुम्हाला माहीत आहे मी कोण आहे. 25% घ्या तुम्ही, 10 लाख आहेत ते. हो 25 तुम्ही घ्या, हो 75 मी घेतो. मला नाही बसते 50 आणि 25 आणि ते मला नका सांगू. 50% घ्या, अर्धे घ्या ना तुम्ही, अर्धे घ्या ना बा, अर्धे घ्या. हो मला हे बा पाहिजेच नाही, मला हे बा अर्धी चालतच नाही. तुम्ही ते पहिले लवकर मालकाजवळ चला. मग का 100% देऊ का? मी का हात हलवत जाऊ का बा? गाडी घेऊन आलो ना आम्ही दोघं तिघं हो ना. म्हणलं आमचा खर्च पाहिजे, निघाला पाहिजे कमीत कमी. का पुरं तूच घेऊन जाता का मग? नाही नाही मी नाही घेत आणि तुम्ही नको घेऊ. हो ते आमच्या मालकाला जमा करायचं. बेले का तुले ना मला घाल कुत्र्याले, त्यापेक्षा आपण खाऊ ना. कुत्र्याला खाऊ घातल्यापेक्षा तुला माहित नाही हे कोणत्या रंगाचा आहे? खादोड्या मोठा मासा आहे ना, हे घेऊ दे ना मले. नाही नाही बा, तुम्ही असं काम करू नका. ते मुकाड्यान बाबा कॅमेऱ्याचे ते DVR आणि ते घेऊन चला तिकडे. काय रे ज्या समजदारीने घ्या ना तुम्ही. तुम्हाला माहित आहे ना, आता सगळं माहितीतलं आहे. तुम्ही आता बँकेचं प्रकरणातले पैसे आहे नाही, याचे का हरामाचेच आहेत ना, येरी का याचे होय का हे? ते बरोबर आहे भाऊ, पण कसं आहे आता मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही मला ओळखता. पण कसं आहे, तुम्ही जर हे 10 लाख नेले का नाही, माझे मिशन फेल होते ना. असं आहे ना, खरी गोठी आहे ना माई. आता तुमचं काय, आता मिशन काय आहे तुमचं? काय सांगा तुम्हाला, तुम्ही आता कसे चिमणरावच्या जराशे आपुलकीचे माणसं वाटता. हो तुम्ही आलो यायले फिटवाले. हो मिशनमध्ये आहो मी. तुम्ही जर हे 10 लाख नेले तर मावर नाव येईन याचं आणि मला काढून देईन इथून. त्याच्यानं कसं आहे, या 10 लाखाने याचं काहीच होत नाही. हो याले असे 10 नाही 1 कोटी गेले तर काही होत नाही याचं. म्हणून म्हणलं तुम्ही हे इथंच ठेवा. माझा विश्वासही वाढन आणि मला इथं ते कायम ठेवतील आणि मी मग पुरा फिटवता यायले. बाप असं आहे का हे? म्हणजे पुरं बिलकुल बुडासहितच मोकळं आहे का? तेच म्हणलं एकदम बीमोडच करायचं आहे याचं. म्हणून म्हणलं 10 लाख काही नेऊ नका तुम्ही आणि मावर काही आपत आणू नका. बरं असं आहे का ते? पण त्याच्या आमचा हात खाली गेला ना, एखादं बंडल तरी दे बयातलं म्हणून. 10,000 कमीत कमी. नाही नाही बा, सध्या काहीच नाही. तुम्ही हो आले तसे चालले जा. हो कसं मावर आपत येईन ते. हो डबल पाहू आपण काही. हो डबल पुढच्या ह्याच्यात. बरं मग आता कसं काय करू? मी जाऊ कसा म्हणलं आता? तुम्ही मागच्या रस्त्याने जा. हो तुम्ही तिकडे पोहोचले की मला मिस कॉल मारा, मग मी कल्ला करतो. चोर आले आणि मग जिकडे तिकडे करून टाकू आपण. मी निपटतो बरोबर, तुम्ही सटका इथून. अरे जा, आता हे बा तुम्ही सांगितलं मिशनचं म्हणून मुकाडा ना मी, नाही तर हे बा हो हिसकून घेऊन पळालोच तुम्ही. नाही बा, होऊ द्या ना आमचा राजू सक्सेस आहे. हो तुम्ही मनात नका येऊ. आता जा तुम्ही. हो यावेळेस माफ करा मला, सटकन निघायची करा आता. हो जा तुम्ही, मी फटकन मला मिस कॉल मारा, मी कल्ला करतो मग. बरं ठीक आहे मग. हो निघतो मग मी. हो चला द्या, जाऊ द्या बा, माई सुटकेस घेऊन जा तुम्ही. हो ठीक आहे मग. चोर 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 काय आवाज आला? चोर चोर कोणतरी चोर चोर करू इकडे समोर. समोर नाही ना, अंदर आवाज आला ना. मग काय अंदरचा आवाज होणार, ते चोर चोर आता ऐकू आला ना इकडे. नाही ना, हो इकडे नाही ना, इकडे डावा हाताला माईक आला ना, माय मागे आला. चोर चोर धावा 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 धावा, पकडा पकडा. तिकडे झाला आहे, मागच आहे ना, तिकडेच आवाज आला ना. मी सांगतो साहेब तुम्हाला. नाही ना बाबा, इकडे आला ना, घरात आवाज आला ना. आला वाटतं बा चोर मग भिंत. तिकडे आला का? चल पण होय तू तिकडे होय, मी इकडे होतो. चोर 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 पकडा 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 साहेब, वाच गड्या, वाच तिकडून, साहेब चोर 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 चोर. काय झालं? कशाचं कल्ला? काय आरडाओरडा काय चालू आहे तुझा? नॉनसेन्स, काय आवाज करतोस? काय झालं काय? ते साहेब चोर होता ना, चोराने पुरे बिलकुल सफा करून चाललाय होता. तरी इंका हे बा हे पेटी पा म्हणलं, पेटीतनी माल आहे पुरा घेऊन पळाला होता. ते आउट हाऊस मध्ये राहून राहिला होता. तेच होता ते चोट्टा. नाही रे, तो नसेल ना. तो चांगला व्यक्ती वाटला होता मला रात्री. तो तसा नसेल तो. तुम्हाला नाही माहित साहेब, लोक हे बा गद्यावर वाघाचं कातड चढून काही येते नेम नाही ना. हे बा बोलते ते, करते ते, चेहऱ्यावर दिसते ते. पोटात काय ओटात काय, हे बा तुम्ही समजून घ्या दुनियादारी जराशी. डॉक्टर साहेब तुम्ही असे साधे भोडे राहू नका, अशा पुरे लंबे होसान तुम्ही. बोले का? म्हणजे कठीण काम झालं होतं. म्हणजे आउट हाऊस मध्ये आला एखादा पाहुणा म्हणून, आणि माझ्या मुलाला बिलकुल फसून चाललाय. मी तर बघितलं नाही तो कोण होता तो. बरं झालं पाहिलं नाही का? हो हे वैकतच होता लुटेरेले, कोण की याचं लय खेप संबंध आला त्या संग. नाही हे बा साहेब म्हणलं बरं झालं पाहिलं नाही तुम्ही. लय असा खुकार होता ते, खुकार बिलकुल. बा त्याच्या हातातनी 2 हातात 2 चाकून. काय बाबा म्या तर म्हणलं कठीणच काम आहे, पण कसं 2-2 हात केले म्या. दिलं माझं एक दांडू काय सापडला म्हणून जमलं ताल माया, नाही तर मला दिलं असतं ढोसून त्यानं. पण वाचला ते. हो बॅग उपसली म्या इकडे आणि पळाला ते. हो काय करावं आता, त्याची गाडी गिडी सगळं ओकेच होतं. पूर्ण बिलकुल 3 जण तयारीतच होत्या. माय गॉड, बरं झालं तुला काही झालं नाही विनाकारण. बघ बा असे काही कामं करत नको बरं. जाऊ द्याचं तेवढ्या पैशाने काही नाही होत आपलं.
नाही 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 नाही, तसं नाही करू शकत मॅडम मी. हो पैसे बा 1 रुपया तुमचा इकडा तिकडे जाऊ देत नाही मी. आपण ज्याच्या इथं काम करतो ना इमानी इतबारेच करतो, त्याला बिलकुल म्हणजे दुसऱ्याला आपण हातच नाही टाकू दे. त्याचा जीवच घेतो तुम्ही, पण त्याला सोडत ना तुम्ही, बॅग वर सोडत मी. नाही नाही असं करायचं नाही. हो कसं राजा लय भरोशाचा माणूस आहे पण हे नाही का, लयच पक्का आपण. मानलं गड्या याले 100% याले आपल्या हाताखाली घ्या लागतात नाही का. 2 नंबरमध्ये याला कव्हर करावं लागते. हाय जरा साधा भोळा, मस्त याचा उपयोग होते. बा मी तर म्हणतो तो आज जे कामगिरी केली ना खरोखर बिलकुल बा 100% विश्वास आला तुमच्या. मला तर विश्वासच नव्हता. तू रामपूरचा बा जास्तच बोलणं झाला का असं वाटते आम्हाला. पण नाही म्हणलं खरंच मानलं गड्या तुले. एवढे पैसे वाचवले तू आज, कमाल झाला आता. किती एक बॅग होती का ते, किती पाहिले का उघडून. नाही बा आपण काहीच नाही उघडून पाहिले, बस फक्त त्याच्या हातची बॅग हिसकली आणि आणली. तुम्हीच पाहून घ्या काय आहे तर आपण कसं त्याच्याकडे पाहतही नसतो पैशाकडे. बरोबर ठीक आहे. ते बाहेरचे 10 लाख रुपये कपाटात लांबवले समजा नाही का. बाकी अंदाजची तिजोरी काही दिसत नाही म्हणा, ते तर कोणाच्या बापाला नाही दिसत. बरोबर ठीक आहे. चल मग आता पाहून घेऊ आपण ते काय किती नेल ते काय नेल ते. आणि म्हटलं बा आता आजपासून तू आमचा एकनिष्ठ माणूस. तुझा पगारही वाढून देतो मी, आणि माझ्यासोबत तू बरोबर आपलं धान्य मार्केटमध्ये बाकीचे माझे जे व्यवसाय आहे आणि डॉक्टर साहेबांची इकडे पण लक्ष द्यायचं. इथं मी स्वयंपाकाला आपला जो जुना आहे त्याला बोलून घेतो, आणि तू फक्त एकदम बिलकुल माझ्यासोबत राहा. आजपासून आता उद्यापासून तुझी ड्युटी फिक्स. तुला 25,000 रुपये पेमेंट. ओके बाबा जमला आता नाही का, विश्वास हासिल केला आता करतो याला पुरा लंबा, पुरे कारण बाहेर काढतो याच्या आता. बरं साहेब तुम्ही मन सांगता तसं बा आता. ठीक आहे तुम्ही मन सांगता. हे पैसे पहा तुमचे, काही कमी जास्त असेल तर पाहून घ्या. ठीक आहे घे. जगदीश घे पैसे घे. चाल. हॅलो काय लागा झाबरू, तुलेच लावून राहिला तू फोन. म्हणलं आज येऊन राहिला का नाही मग तू. काय आहे मिशनचं पोझिशन. हे बा मिशन कसं लय जोरात सुरू आहे सध्या. कसं आहे पुरेपूर 100% विश्वास बसला आपल्यावर आता. तर आता कसं आहे गणपती विसर्जनापर्यंत तर काही आपला बजेट बसत नाही. तिकडे तुम्ही विसर्जन करा, मी इकडे खादोड्याचं करतो. त्याच्यानं कसं 10 दिवस माझ्या आता लोड घेऊ नका तुम्ही. तुम्ही तुमच्या पद्धतीनं आपले कार्यक्रम चालू द्या जंक्शन. मी जरा इकडला आता विसर्जन होईपर्यंत माझा काही विषय नाही. असं आहे का. बरं ठीक आहे मग कर मग आता. विसर्जनच करून या आता त्याचं. कायमचा सुटून येईल का कायमचा आता. ठीक आहे मग जाऊ दे तिकडे. विश्वास बसला ना पण. काय करायच्या आता 10 लाख रुपये पकडून दिले त्याचे, सापडून दिले त्याले. मग खुश झाला ते बिलकुल उजवा हातच झालो मी आता खादोड्याचा. त्याच्यानं 10 दिवस तुम्ही आता काही लोडच घेऊ नका. ठीक आहे मग ठेवतो फोन. बरं ठीक आहे मग करून टाक कार्यक्रम त्याचा. विसर्जन नंतर शिवते मग त्या एपिसोडात. ठीक आहे. मला आता मिशन खादोड्यामध्ये झाबरू गुंतलेला आहे. आता हा भाग इथंच थांबवला जाईल. आता याच्यानंतर आपले गणपती उत्सवाचे 1-2 कार्यक्रम दाखवले जाईल. तर चला उद्या भेटू नवीन विषयासह 5 वाजता.